सध्या कृष्णा नदीवरील अलमट्टी धरणाच्या उंचीवाढीचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. महाराष्ट्र सरकारने केंद्र सरकारकडे विनंती केली आहे की कर्नाटकने प्रस्तावित केलेली धरणाची उंची वाढ तात्काळ थांबवावी. महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सोमवारी नवी दिल्लीतील जलशक्ती मंत्रालयात केंद्रीय जलशक्ती मंत्री CR पाटील यांची भेट घेतली आणि स्पष्ट सांगितले की धरणाची उंची वाढवली गेल्यास सांगली, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यांना महापुराचा धोका निर्माण होईल, ज्याचे गंभीर परिणाम होतील. तर आज आपण जाणून घेणार आहोत अलमट्टी धरणाचा वाद नेमका आहे तरी काय, महाराष्ट्राची भूमिका काय आहे आणि नागरिकांच्या अपेक्षा काय आहेत. नमस्कार, मी योगेश आणि तुम्ही पाहताय ट्रेंडी गप्पा. अलमट्टी धरण कायमच चर्चेत का असतं? कृष्णा नदीवरील हे धरण कर्नाटकातील महत्वाचा पाणी प्रकल्प आहे. गेले काही वर्षात कर्नाटक सरकारने या धरणाची उंची वाढवण्याचे प्रस्ताव मांडले आहेत. या उंची वाढीमुळे राज्याला जास्त पाणी साठवता येणार आहे. मात्र याच गोष्टीचा फटका महाराष्ट्रातील सांगली, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यांना बसू शकतो. म्हणूनच हे धरण राजकीय, सामाजिक आणि पर्यावरणीय चर्चेच्या केंद्रस्थानी राहतं. काय आहे अलमट्टी धरणाचा वाद? जवळपास 200 TMC इतके हे विशाल धरण 17 ते 18 वर्षापूर्वी बांधून पूर्ण झालं आहे. या धरणाच्या भिंतींची लांबी जवळपास 1565 मीटर असून धरणाची उंची 519.60 मीटर इतकी आहे. कर्नाटक सरकार ती 524.956 मीटर पर्यंत वाढवण्याच्या तयारीत आहे. तशा पद्धतीचा निर्णय सुद्धा झाला होता. या धरणामध्ये 524 मीटर इतकी पाणी पातळी झाल्यास पाण्याचा साठा 200 TMC इतका होतो. तर पाणी पातळी 519 मीटर पर्यंत राहिली तर पाणी साठा 123 TMC इतका होतो. या धरणाची उंची वाढवल्याने त्याचा फटका धरणाच्या मागे असलेल्या अनेक गावांसह महाराष्ट्राला सुद्धा बसणार आहे. कारण कोल्हापूर तसेच सांगली हे दोन जिल्हे 2019 आणि 2021 साली ज्या महाप्रलयाला सामोरे गेले आहेत त्याला अलमट्टी धरणाचे सुद्धा एक कारण ठरले आहे. याबाबत अनेक अभ्यासकांनी या अलमट्टी धरणातून महापुरावेळी मोठ्या प्रमाणात विसर्ग करावा लागतो, अन्यथा मागे महापूर ओसरायला सुद्धा वेळ लागतो, याचा दोन्ही वेळी प्रत्यय आला आहे. हे असे असताना आता याच अलमट्टी धरणाची उंची आणखी 5 फुटांनी वाढवण्याबाबत विचार सुरू असल्याने आता महाराष्ट्रातील दोन्ही जिल्ह्यातून याला मोठा विरोध होत आहे. दुसरीकडे कर्नाटक सरकारने हा प्रकल्प पूर्णपणे वैज्ञानिक अभ्यासावरती आधारित असून यामुळे महाराष्ट्रात कोणताही पूर येणार नाही असा दावा केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पत्र. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा केंद्रीय जलशक्ती मंत्री CR पाटील यांना पत्राद्वारे विनंती केली आहे की धरणाची उंची वाढवू नये, कारण त्यामुळे बॅकवॉटर मध्ये पुराचा धोका वाढतो, नदीपात्रात गाळ साचतो, वाहतूक क्षमतेवरती परिणाम होतो, पूर नियंत्रणात अडथळे येतात. त्यामुळे अलमट्टी धरणाची उंची वाढवू नये यासाठी कर्नाटक सरकारला निर्देश द्यावेत. शास्त्रीय अभ्यास सुरू. महाराष्ट्र सरकारने नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हायड्रोलॉजी रुड़की यांच्याकडे सिम्युलेशन व हायड्रोनॉमिक्स पद्धतीने अभ्यास करण्याची जबाबदारी दिली आहे. हा अभ्यास अहवाल येण्याआधी धरणाची उंची वाढवणे म्हणजे धोका पत्करणेच ठरेल असं स्पष्ट मत महाराष्ट्राने मांडलं आहे. दरम्यान ज्यावेळी महापुराच्या संकटाला मागील जिल्ह्यांना सामोरे जावे लागले तेव्हा अलमट्टी धरणातून मोठा विसर्ग करावा लागतो. त्यासाठी महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्याचे याबाबत समन्वय असणे गरजेचे असते. जवळपास 2 लाख क्युसेक्सहून अधिक विसर्ग याआधी करण्यात आला आहे. त्यामुळे धरणाच्या पुढे असणाऱ्या अनेक नदीकाठच्या गावांना सुद्धा फटका बसत असतो. त्यामुळे पावसाच्या अंदाजानुसार आणि पूर परिस्थितीनुसार वेळोवेळी आवश्यकतेनुसार मोठा विसर्ग केल्यास त्याचा दोन्ही राज्यांना जो मोठा फटका बसत असतो तो सुद्धा कमी होण्यास मदत होऊ शकते, असे अनेक अभ्यासकांनी यापूर्वी देखील म्हटलं आहे. त्यासाठी दोन्ही राज्यांमध्ये समन्वय असणं गरजेचं आहे. काय घडलं केंद्र सरकारच्या बैठकीत? नुकत्याच दिल्लीत झालेल्या बैठकीत राष्ट्रीय धरण सुरक्षा प्राधिकरण अर्थात NDSA कडून या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाणार असल्याचं केंद्रीय मंत्री CR पाटील यांनी स्पष्ट केलं आहे. कर्नाटकच्या प्रस्तावावरती आंतरराज्यातील जलवाटप नियम व पर्यावरणीय अटींचं पालन झाले का हे तपासलं जाणार आहे. या संदर्भातील डेटा विखे पाटील यांनी सादर केला आहे. अलमट्टी धरणाच्या उंचीवाढीचा मुद्दा हा केवळ 2 राज्यांच्या तणावाचा नाही, तर भविष्यातील पाणी नियोजन, पर्यावरण आणि आपत्ती व्यवस्थापन यावरही परिणाम करणारा गंभीर विषय आहे. नागरिकांची अपेक्षा आहे की राजकीय इच्छाशक्ती, वैज्ञानिक आधार आणि परस्पर सहमतीच्या आधारे या प्रश्नाचा स्थायी तोडगा निघावा. अलमट्टी वादावरती तुमचं मत खाली कमेंटमध्ये नक्की लिहा. जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि ट्रेंडी गप्पाला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.